आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया। दिल्लीमध्ये गांधी परिवाराने मतदानाचा हक्क बजावला। राहुल गांधी आणि सोनिया गांधींकडून निर्माण भवन मधल्या मतदान केंद्रावर मतदान, प्रियंका गांधींकडून सुद्धा लोधी रोड मधल्या मतदारसंघामध्ये मतदान। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मतदानाचा हक्क बजावला। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देखील आपल्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बजावला मतदानाचा हक्क। पत्नी सुनीता केजरीवाल यांनी सुद्धा केलं मतदान। माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनीही बजावला मतदानाचा हक्क। लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचं असल्याचं गौतम गंभीर यांचं विधान। हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे शहरामधील विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्या पब आणि बारवर कारवाई। राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या 14 पथकांकडून कारवाई। गेल्या 3 दिवसांमध्ये तब्बल 49 पब आणि बारवर कारवाई केल्याची माहिती। फेर मतदानाची मागणी 15 ते 20 दिवसांनी करणं हास्यास्पद असल्याचं सुनील तटकरे यांचं विधान। निवडणुकीचा निकाल काय असेल हे कळल्यामुळे मागणी केली जाते। शरद पवार गटावर तटकरेंचा निशाणा। दिवसांनी फेर मतदानाची मागणी याचा अर्थ निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे हे स्पष्ट झाल्याच्या नंतर या पद्धतीची मागणी त्या ठिकाणी केली जाते, ही हास्यास्पद आहे। अपघाताच्या घटनेवर कायदा सुव्यवस्थेवर बोलणं म्हणजे बारामतीच्या पराजयाची कबुली। सुनील तटकरेंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा, तर पुणे नागपूरमधील अपघात घटना दुर्दैवी असल्याचं विधान। रवी राणा यांनी 2 वर्ष तोंड बंद ठेवलं असतं तरी निकाल वेगळा असता। नवनीत राणा हरणार हे एखादा लहान मुलगा सुद्धा सांगेल। बच्चू कडू यांचा निशाणा। हे तर तुम्हाला लहान पोराले जरी विचारलं पण ते पण सांगणार आहे की नवनीत राणा यावेळेस पडणार, राणाच पाळणार त्यांना। मला वाटते रवी राणानं किमान 2 वर्ष तोंड जरी चूप ठेवलं असतं तरी कदाचित रिझल्ट वेगळे राहिले असते। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जूनला मतदान, तर 1 जुलैला मतमोजणी होणार। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून निरंजन डावखरेंना पुन्हा संधी, तर मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना शिंदे गटाकडून डॉक्टर दीपक सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। ठाकरे गटाकडून अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो. अभ्यंकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी। 26 जूनला पदवीधर शिक्षक मतदारसंघातील निवडणूक। शिंदे गटाची लोकसभेप्रमाणेच विधानसभेला अवस्था होणार। शिंदेंसोबतच्या सगळ्यांना भाजप तिकीट देणार नाही, अनिल परब यांचं वक्तव्य। आजपासून पुढील काही दिवस विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा। हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त। वर्धा जिल्ह्यामध्ये 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। संभाजीनगरमधील सुखना धरणानं तळ गाठला। धरण आटल्यामुळे पात्रामध्ये भेगा, तर जिल्ह्यातील इतरही छोट्या मोठ्या धरणांमध्ये पाणी नाही। जालन्यामध्ये हजारो हेक्टर क्षेत्रावरील मोसंबीच्या बागांवर उन्हाचा परिणाम। पाण्याच्या टंचाईमुळे आणि उन्हाच्या तडाख्यामुळे मोसंबीची बाग सुकली। शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ। कोल्हापुरातल्या राजापूर बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त। कर्नाटकमध्ये पाणी टंचाई, त्यामुळे अज्ञातांकडून बंधाऱ्यामधून पाणी चोरी। पाण्याच्या सुरक्षेसाठी चक्क बंधाऱ्याला पोलीस सुरक्षा। पश्चिम विदर्भामधील 86 गावांमध्ये 91 टँकरनं पाणी पुरवठा। बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाणी टंचाई। धुळ्यामध्ये डेडरगाव या तलावामध्ये अवघा 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। यंदा कमी पाऊस झाल्यामुळे डेडरगाव तलावामध्ये कमी पाणीसाठा। मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई। हिंगोलीमधून जाणाऱ्या 3 प्रमुख नद्यांचं पात्र कोरडं। पैनगंगा, कयाधू आणि पूर्णा नदीचं पात्र पूर्णतः कोरडं पडलंय।